अजित पवार विमान अपघात प्रकरणामध्ये सुमित कपूरची चूक, के सिंग यांनी दिला सीआयडीला जबाब. सिंग यांची सीआयडीने केली 3 दिवस चौकशी. 20 वर्ष हा तसा प्रदीर्घ टप्पा असतो, मग तो व्यक्तीच्या किंवा संघटनेच्या आयुष्यातील असो. मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरेंचं ट्विट. सांगली जिल्हा परिषदेमधील राष्ट्रवादी पक्षाची गटनोंदणी अद्याप प्रलंबित. राष्ट्रवादीचे नेते आज गटनोंदणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना देणार भेट. अजित पवार यांच्या विमान अपघातात मृत्यू झालेल्या पिंकी माळीच्या आईला रुग्णालयात केलं दाखल. पिंकीच्या मृत्यूनंतर आईची तब्येत बिघडली. वसई विरारच्या राजकारणात मोठी घडामोड, आगरी सेनेत फूट. वसई विरारच्या राजकारणात मोठी घडामोड, आगरी सेनेत फूट. पदाधिकाऱ्यांचा बवियात प्रवेश. हितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत अधिकृत प्रवेश. पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार. आयुक्त नवल किशोर राम प्रथमच मांडणार अर्थसंकल्प. कोणत्या योजनांना प्राधान्य दिलं जाणार याकडे सर्वांचं लक्ष. पुण्यात 13 पंचायत समितींच्या सभापती उपसभापती पदासाठी आज निवडणूक. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये अनेक ठिकाणी चुरशीची लढत. सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंगरांच्या आत्महत्या प्रकरणी आरोपावर आज दोषमुक्ती अर्जावर सुनावणी. भाजपनं अनेक वेळा राष्ट्रपतींचा प्रोटोकॉल तोडलाय. झालेल्या प्रकारावर ममता बॅनर्जी यांनी दिलं उत्तर. विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.